हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. काम तर आपलं रोजचंच चालू असतं, पण कधी-कधी काय होतं, थोडाफार ब्रेक घ्यावा लागतो, कारण घरातल्याही अडचणी असतात बऱ्याचशा. आणि अशी एखादी अडचण आली किंवा काय आलं तर आपलं काम थोडंसं बाजूला ठेवावं लागतं. त्याचप्रमाणे 3-4 दिवस कामातून जरा ब्रेक घेतलेला आणि त्यानंतर परत आपण कामाला सुरुवात केलेली आहे. तर हे जे ब्लाऊज मी कट करून ठेवलेले आहे, हे सगळे ब्लाऊज रात्री कट केलेले आहेत. यातले बरेचसे ब्लाऊज अस्तरचे ब्लाऊज आहेत. त्यातला एकच ब्लाऊज विदाऊट अस्तरचा आहे. आणि हे जे टॉप आहेत, हे 2 कुर्ती आहे ते फिटिंग करायचे आहेत आणि त्यांचे स्लीव्ज खूप लाँग आहेत. ते कट करून मापामध्ये करायचे आहेत. म्हणजे ते जवळजवळ 18-19 इंचाचे स्लीव्ज आहेत. तर त्याचे स्लीव्ज हे 16 इंचापर्यंत करायचे आहेत आणि पूर्ण त्याला फिटिंग करायची आहे. तर हे 2 टॉप मला दुपारनंतर द्यायचे आहेत, तर ते मी करून घेणार आहे. तर हे जे ब्लाऊज आपण कट केलेले आहेत ते 2-3 दिवस कामातून ब्रेक घेतल्यामुळे ते साठून राहिलेलं काम होतं आणि मग ते आपल्याला करणं गरजेचंच आहे. मग रात्री जेवढे पण अस्तर माझ्याकडे होते तर तेवढे ब्लाऊज मी कट करून घेतलेले आहेत आणि सकाळी घरातली कामं उरकताच आज मशीनवर बसली आहे. एका बाजूला वॉशिंग मशीन चालू केलेली आहे, कपडे लावलेले आहेत आणि एका बाजूला म्हटलं का चला वॉशिंग मशीन होईपर्यंत आपलं निम्मं तरी काम होईल, म्हणजे मशीनवरचं अस्तर तरी जॉईन करून होईल आणि या हिशोबाने मग मी आपलं काम सकाळीच चालू केलेलं आहे. तर हे जे अस्तरचे ब्लाऊज आहेत ते त्यातले बऱ्यापैकी मला निदान 4 ब्लाऊज तरी उद्यापर्यंत द्यायचे आहेत. तर आज बघूया किती शिवून होतात आणि त्या पद्धतीने मग उद्या त्यातले ब्लाऊज मग देणार आहेत. तर हे 2 कस्टमरचे ब्लाऊज आहेत. तर त्या दोन्ही कस्टमरांना 2-2 ब्लाऊज तरी निदान मी यातले शिवून देणार आहे. कारण बरेच दिवस झाले ते माझ्याकडं राहिलेले होते आणि त्यांना पण अशी काही घाई नव्हती, त्यामुळे मग ते शिवायचे राहिले होते. आणि जे आपले घाईचे ब्लाऊज असतात, अर्जंटमध्ये येतात किंवा 2 ते 3 दिवसामध्ये पाहिजे असतात, असं जर काम आपल्याकडं आलं तर ते आपण म्हणजे वेळेत पूर्ण करून देतो. आणि एखादं कस्टमर असं असतं का ते बोलतात का ठीक आहे, आरामशीर दे, काही घाई नाही. मग ते काम रखडूनच जातं. आपल्याकडूनही त्या कामाला हात लागला जात नाही आणि मग आयत्या वेळेला त्यांचा फोन येतो आणि मग ते आपल्यालाही आठवण येते त्या कामाची. त्याच पद्धतीचं हे काहीसं झालेलं आहे. आणि त्या दोघींनाही उद्या ब्लाऊज द्यायचे आहेत. तर त्या दोघींचे एकीचे 3 ब्लाऊज आहेत आणि एकीचे 4 ब्लाऊज आहेत. तर त्या दोघींनाही मी सांगितलेलं आहे की 2-2 ब्लाऊज त्यातले मी शिवून देईल, बाकीचे 2 दिवसामध्ये तुम्हाला रेडी करून देईल. तर त्या म्हटले ठीक आहे, ओके. तर आता बघूया, हे सगळे ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत. रात्री कट केल्यामुळे सकाळी लगेच मला स्टिच करायला बसता आलं. म्हणजे तेवढा आपला वेळ वाचतो आणि स्टिचिंगला आपल्याला दिवसभरामध्ये पूर्ण वेळ मिळतो जर आपण रात्री कटिंग केली तर. म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये आपण जास्तीत जास्त स्टिचिंग करू शकतो. तर आता हा एक अस्तरचा ब्लाऊज आहे, राणी कलरचा ब्लाऊज आहे, खूप सुंदर ब्लाऊज आहे. 38 साईजचे ब्लाऊज आहे ते आणि एक दुसरे जे ब्लाऊज आहे ते एक 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर ब्लाऊजमध्ये असं काही वेगळी डिझाईन करायची नाही, सिंपल राऊंड आणि स्क्वेअर नेकमध्ये शिवायचे आहेत. तर त्यामुळे पटकन होणार आहेत आणि कटोरी ब्लाऊज आहे. कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर वर्क नाही आहे, म्हणजे म्हटल्यावर ते अगदी पाऊण तासामध्ये एक ब्लाऊज आपला शिवून होतो. अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर तो पाऊण ते 1 तासामध्ये आपला शिवून होतो. तर आज बघूया दिवसभरामध्ये किती ब्लाऊज शिवून होतात. आणि तसंच बाकीचंही काम घरातलं अजून बरंचसं उरकायचं आहे. कपडे लावलेले आहेत आणि स्वयंपाकही करायचा आहे. नाश्त्याचं पूर्ण उरकून झालेलं आहे. स्वयंपाकाचा अजून काही तपास नाही आहे. कपडे झाल्यानंतर, ब्लाऊज एखादा झाल्यानंतर मग कुकर वगैरे लावून स्वयंपाकही करून घेणार आहे. तर
असंही आपलं काम चालू असतं आणि 1-2 दिवस आपण कामातून जर ब्रेक घेतला तर बरंचसं काम हे साठलं जातं आणि मग आपल्यावर लोड हा वाढत असतो. पण पर्याय नसतो. समजा जर अर्जंटमध्ये एखादं घरातली अडचण आली तर आपल्याला हे आपलं काम बाजूला ठेवावंच लागतं. कारण दुसरा काही पर्याय नसतो. जिथे आपण 4 ब्लाऊज शिवतो तिथे आपल्याला 1 ब्लाऊज शिवावा लागतो आणि मग आपले घरातली ही कामं आपल्याला पाहावी लागतात. त्याच पद्धतीचं काहीसं माझ्या बाबतीत झालेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा लोड आजच्या दिवसाचा आलेला आहे. तर आज दिवसभरामध्ये जवळ माझे 3 ते 4 ब्लाऊज होऊनच जातील. तर बघू शकता तुम्ही हा ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे. पाठीमागे राउंड नेक होता आणि हा 38 साइजचा ब्लाऊज आहे आणि स्लीव्ज 10.5 इंचाचे होते. कटोरी ब्लाऊज आहे आणि सिंपल राउंड नेक होता. त्यामुळे हा पटकन असा ब्लाऊज शिवून झालेला आहे आपला. आणि त्यानंतर मग घरातली बरीचशी कामे उरकून घेतली. स्वयंपाक वगैरे पण उरकून घेतला आणि मग जे काही ब्लाऊज शिवायचे होते, ते ब्लाऊज शिवायला वेळ दिला मग. स्वयंपाक उरकून घेतला, जेवण वगैरे उरकून घेतलं आणि त्यानंतर जवळ माझे आज अस्तरचे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. संध्याकाळचे जवळ वाजलेले आहेत तर 5 आणि 5 वाजेपर्यंत माझे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि अजून एक ब्लाऊज माझा शिवून होऊ शकतो. तर तोही मी शिवून टाकणार आहे आणि उद्या त्यांना हे 4ही ब्लाऊज आपल्याला द्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही हे ब्लाऊज मी आज दिवसभरामध्ये स्टिच केले. हा 32 साईजचा ब्लाऊज आहे. याचे स्लीव्ज 8 इंचाचे आहेत आणि पाठीमागेही गोल गळा आहे. तर हा एक अजून रेड कलरचा ब्लाऊज आहे. तो 38 साईजचा आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे आणि याची स्लीव्ज